नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये सध्या आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर आता नवीन प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे की आता काव्याच्या चोरोटीच्या कार्यक्रमामध्ये वसुहत्याने नंदिनीच्या मिसकॅरेजबद्दल नुसता संशय व्यक्त करताच इकडे मात्र ह्या विचारानेच काव्याला चक्कर येऊन ती बेशुद्ध पडलेली असते. तर आता पुढे काव्या शुद्धीवर येताच ती सगळ्यात अगोदर नंदिनीला कडकडून मिठी मारत वसुहत्याकडे रागाने बघत म्हणते की अगं ताई, ही बाई तुझ्या बाळाबद्दल असं अभद्र बोलूच कशी शकते. यावर वसुहत्या काव्याकडे पाहून म्हणते, काव्या तोंड सांभाळून बोल, वाटेल ते बोलू नकोस. यावर आता काव्या सगळ्यांच्या समोर वसुहत्याचा भयंकर अपमान करत म्हणते की अशा शुभप्रसंगी असल्या अशुभ व्यक्तींनी त्यांचं घाणेरडं तोंड न दाखवलेलंच बरं. आत्याबाई, तुमची हिंमतच कशी झाली माझ्या नंदिनीताईबद्दल असं अशुभ बोलायची. अगोदर तिची माफी मागा. यावर वसू म्हणते, अगं तिची माफी मागायला मी असं काय एवढं बोलले ग, जे तुझ्या इतक्या जिव्हारी लागले. आणि यदा कदाचित जर का मी नंदिनीबद्दल बोललेलं जर खरं ठरलं तर तुझं पुढे काय होईल देव जाणे. यावर आता नंदिनी वसुहत्याला मध्येच आडवत तिला चांगलंच झापते. नंतर आता काव्या नंदिनीकडे पाहून खूपच इमोशनल होत म्हणते की जर का माझ्या नंदिनीताईच्या होणाऱ्या बाळाबद्दल असं अशुभ कोणी काही बोललं ना तर सांगून ठेवते, गाठ माझ्याशी आहे, काव्या म्हणतात मला. यावर पार्थ काव्याला शांत करत म्हणतो, काव्या तुम्ही अशा अवस्थेत थोडं धीरानं घ्या. यावर काव्या खूपच इमोशनल होऊन पार्थला म्हणते की पार्थ, जर का माझ्या नंदिनीताईच्या बाळाला काही झालं ना तर मी तिला माझं बाळ देईल, पण तिच्या मातृत्वाला न्याय नक्कीच देईल. तिच्या मातृत्वाचं सुख तिला नक्कीच मी देणार.